माळी समाज राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासंमेलन या संमेलनासाठी उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय लक्ष्मणराव माजी आमदार अगदी काही 1-2 महिन्यापूर्वीच निवडून आलेल्या आमदार मनोज कायंदे, जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी, समता परिषदेचे संतोष खांडेफराड, शंकरराव क्षीरसागर अध्यक्ष, कार्याध्यक्ष माधवराव खंडारे, माजी आमदार तुकारामजी बिडकर, माजी आमदार बळीराम सिरस्कर, प्रकाश तायडे, महेश गणगणे, धोंडीराम खंडारे, भास्करराव आंबेकर, माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, खरं म्हणजे मी हे खरं आहे की बहुधा हे कार्यक्रम टाळतो. 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे म्हटलं पालकही येतात आणि मुलं मुली येतात, कोणी जावई शोधायला, कोणी सून शोधायला. आता त्याच्यामध्ये मी काय करणार आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये अडथळा. त्यामुळे ते म्हणतील अरे आमचं काम राहिलं बाजूला आणि हाच बाबा मध्ये आला आणि भाषण करत बसलाय. शक्यतो मी टाळतो. बरं, फारसं राजकीय पण काही बोलता येत नाही, कारण अशा कार्यक्रमामध्ये समाज जरी एक असला तरी पक्ष वेगवेगळे असू शकतात, विचारसरणी वेगवेगळी असू शकते. म्हणजे एखाद्या विचारसरणीवर आपण बोललो आणि दुसऱ्याला आवडतच नाही, मग तो आणखीन मनात खट्टू होतो. पण ही सगळी मंडळी आली. मागे एकदा पंकज भाऊ आले होते असं सांगतात, म्हणजे मीच पाठवलं असणार त्यांना. आणि मग त्या दिवशी आमदार मनोज कायंदे, नाझीर काझी आणि सगळे बसले असताना ही मंडळी आली आणि सगळ्यांनी सांगितलं की बाबा हा कार्यक्रम तुम्ही घ्या. म्हटलं मी घेतो, पण लोक थांबतील का मला ऐकायला? आणि आता तर आणखी अशी गडबड आहे की जेवणाची वेळ झालेली आहे. म्हटलं एकदम उठले जेवायला म्हणजे झालं. खरं म्हणजे मी वेळेवर निघालो होतो. धुकं एवढं आहे की औरंगाबादला ज्या वेळेला फ्युएल भरण्यासाठी थांबलं हेलिपॅडवर आणि पुढे काही पायलट यायला तयार नाही, कारण म्हणे धुकं खूप आहे. मी इथपर्यंत कसा तरी आलो आहे. जोपर्यंत आता धुकं जात नाही, मला समोरचं दिसत नाही, तोपर्यंत VIP ला मी घेऊन जाऊ शकत नाही. मला वाटलं आता झालं, आता 2-4 तास लागते इकडे यायला. कारण कसं काय व्हायचं, संध्याकाळी परत येवल्याला कार्यक्रम आहेत. मग सूर्यनारायणाची कृपा, ऊन पडलं आणि म्हटलं चला हेलिकॉप्टर एकदाचं निघालं आणि म्हणून उशीर झाला. नाहीतर उशीर होण्याचं कारण नाही, वेळेवर मी निघालो होतो. खरं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे 1990-92च्या कालावधीमध्ये या मंडळानं सामूहिक विवाहाचं आयोजन केलं होतं. आणि त्या 91-92 मध्ये मी या राज्याचा महसूल मंत्री होतो आणि त्यावेळेला मी आलो होतो. परंतु हा जो सामूहिक विवाह पार पडला त्यानंतर अनेक ठिकाणी जे आहेत हे कार्यक्रम व्हायला लागले. अगदी मुस्लिम समाजामध्ये सुद्धा सामूहिक विवाह व्हायला लागले. आणि मग याची दखल घेतली शासनानं
आणि मग प्रोत्साहन अनुदान सुद्धा या कार्यक्रमासाठी शासनानं सुरू केलं. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता सर्व समाजामध्ये जे आहेत सामूहिक विवाह सुद्धा पार पडतात. आता हा परिचय मेळा हा सुद्धा एक चांगला उपक्रम आहे. अनुरूप असा मुलगा शोधणं, अनुरूप अशी मुलगी शोधणं, मग घर काय, मग शिक्षण काय, मग राहतात कुठे, काय, अमुक तमुक, ही सगळी माहिती तुम्हाला मिळते. आणि एवढं जाडजूड पुस्तक जे छापलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती मिळते. फार पूर्वी 40-50 वर्षापूर्वी मध्यस्थ असायच्या अशी, आता सुद्धा असतील, पण ती मंडळी स्थळ घेऊन यायची. आता तसं नाही. आता हे जे आहेत परिचय मेळावे होत आहेत आणि त्यातून अतिशय चांगला उपयोग सुद्धा जो आहे, योग्य रीतीची जी काही निवड सुद्धा तुम्हाला करता येते आहे. आता याच्यामध्ये मी जास्त न बोलता मी एवढंच सांगेन बाबा, एक तर तुम्ही एक काम करतात त्यावेळेला माळी म्हणजे माळी, निदान एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर हा म्हणेल हा फुलमाळी आम्हाला नको, हा हळदी माळी नको, हा जिरे माळी, हा काशी माळी, काच माळी, लिंगायत माळी, फुले माळ, कडू, बावणे, अमुक, अदशेट्टी, अदप्रभू, वनमाळी, पाच कळशी, चौकळशी, क्षत्रिय. झालं, मग कार्यक्रम संपला. माझी विनंती आहे सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे. माळी तर माळी, संपला. आजकाल जग हे फार पुढे चाललेलं आहे. आंतरजातीय विवाह होत आहेत, आंतरधर्मीय विवाह होत आहेत. त्याच्यामध्ये निदान आपण जे कोण जमलेत त्यांनी माळी म्हणजे माळी तरी पाळावं. त्याच्यामध्ये वादविवाद असण्याचं कारण नाही. आणि हे खरं आहे, पोटजातीत आपल्या असंख्य आहेत आणि सगळीकडे आहे. तो सगळीकडे पोटजाती आहे. आणि या पोटजातीमध्ये आता मात्र हळूहळू जो बदल व्हायला लागलेला आहे. आणि खरं म्हणजे हे विवाह जळवताना किंवा पाहताना रंगरूप पहा, पैसा पहा, प्रतिष्ठा पहा, जातपात काय जे काय पाहायचं पहा, परंतु त्या व्यक्तीचे गुण काय आहेत ते पाहणं महत्वाचं आहे. कारण लग्न केलं तर टिकलं पाहिजे. अर्थात असं काही नाही आहे की ब्राह्मणाने सांगितल्यानंतर ते 36 गुण का 32 गुण काय असतं. अहो, ते सुद्धा लग्न टिकत नाही. तिथे सुद्धा डिव्होर्स होतात. त्यामुळे त्या मार्गाला न जाता हा जो मार्ग आहे, ओळखी करून घेणं, योग्य निवड करणं, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आता जिजामाता त्यांची जयंती, स्वामी विवेकानंदांची जयंती, हा अतिशय शुभ दिवस आहे. त्यात दोघांना मी प्रणाम करतो, आदरांजली वाहतो. पण मी शक्यतो जो आहे हे खरं आहे की माळी समाजाचे कार्यक्रम मी शक्यतो टाळतो. ते म्हणाल म्हणजे का बरं याचं कारण असं आहे. अगदी खुलासेवार तुम्हाला सांग, मी ज्या वेळेला या ओबीसीच्या प्रश्नावरून शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये गेलो 91 सालामध्ये आणि मंत्री झालो, मगाशी सांगितल्याप्रमाणे महसूल मंत्री वगैरे, सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते. तर ते आणि मी प्रधानमंत्री नरसिंहराव यांच्याकडे गेलो आणि मी नरसिंहराव यांना सांगितलं
की एक माळी समाजाचा 5-10 लाखाचा मला मेळावा घ्यायचा आहे आणि तुम्ही त्या कार्यक्रमासाठी यायला पाहिजे. नरसिंहराव यांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं, भुजबळ तुम्ही एक काम करा, तुम्ही माळी समाजाचा मेळावा घेण्याऐवजी तुम्ही ओबीसी समाजाचा मेळावा घ्या. समाजाचे तो मेळावे प्रत्येक समाज घेतो आहे, पण ओबीसी समाजाचा मेळावा घ्या. म्हटलं मग ठीक आहे. मग विचारायला सुरुवात केली या सगळ्या गोष्टी साध्य कशा होतील, आणि मग त्याच्यातून एक नाव सुचलं, महात्मा फुले आणि समता पुढे परिषद, महात्मा फुले समता परिषद स्थापन केली. आता परत प्रश्न तुम्हाला वाटेल की ओबीसीचाच मेळावा तुम्ही का आणि समता परिषदच का? यालाही उत्तर आहे. याला उत्तर असं आहे की या देशामध्ये 7-8 हजार जाती आहेत, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या जातींना 4 वर्गामध्ये आणलं. 4 वर्ग. कुठले आहेत ते 4 वर्ग? एक आदिवासी वर्ग, दुसरा आहे दलित समाजाचा वर्ग, दलित वर्ग, तिसरा एक ओपन आहे जे या वर्गात नाही, आणि आणखीन एक जो आहे चौथा तो आहे ओबीसी. म्हणजे आम्हा सगळ्यांना जे आहे ओबीसी या वर्गामध्ये संविधानानं बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्याला बांध. आता भारत सरकारला सुद्धा किंवा राज्य सरकारला जर काही तुम्हाला द्यायचं असेल तर ते ओबीसी म्हणून देणार, आदिवासी म्हणून देणार, दलित म्हणून देणार, ओपन मध्ये देणार. पण आपल्याच एवढ्या जाती आहेत. आता मी सांगितलं माळी समाजाच्या एवढ्या जाती, मग परत वंजारी समाजाच्या किती, मग धनगर समाजाच्या किती, मग सोनार, लोहार, कुंभार, भटके, विमुक्त, 450 जाती आहेत. प्रत्येकाला काही देता येणं शक्य नाही, म्हणून एक वर्ग त्यांनी तयार केला. त्यामुळे आपल्याला आरक्षणासाठी मी ज्या वेळेला पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये आलो त्यावेळेला म्हटलं मग हे आरक्षण तर आपल्याला मिळालं पाहिजे. मग हे आरक्षण हे माळी समाजाला म्हणून मिळणार नाही, ते मिळणार ओबीसी समाजाला. आणि मग त्याप्रमाणे पुढे आपल्याला कल्पना आहे की जालन्यामध्ये महात्मा फुले समता परिषदेचा मोठी रॅली झाली. उन्हातानामध्ये 1 लाख लोक बसले असतील. 7 तास मांडीला फोड आले होते लोकांचे. मी मंत्री होतो त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते, सीताराम केसरी, विलासराव देशमुख, शिवाजीराव देशमुख, अनेक मंत्री ह्या जालन्याच्या स्टेजवर बसले होते. समता की आमची मागणी एकच आहे. व्हीपी सिंग साहेबांनी जो मंडल आयोग ऍक्सेप्ट केलेला आहे, स्वीकारला आहे, त्या मंडल आयोगाच्या प्रमाणे आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये आपण ताबडतोब करावी. आणि मग सगळ्यांची भाषणं झालं. मग पवार साहेबांनी सांगितलं की एवढी लोक तुम्ही उन्हातान्हात बसलेत, 1 महिन्याच्या आत मी या आरक्षणाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये करणार. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती केली. त्याच्यामध्ये भटके विमुक्त आले, त्यांना आपण जे खरं म्हणजे 30% आपल्याला आरक्षण त्यावेळेला त्यांनी दिलं, 27च्या पुढे जाऊन. पण मग त्याच्यामध्ये भटक्या विमुक्तांना वेगळं जरा आरक्षण दिलं. गणपतराव देशमुख धनगर समाजाचे होते, ते म्हणाले आमचे लोक पण फार गरीब आहेत, यांच्यामध्ये आम्ही कुठे राहणार. मग त्यांना आणखी 1-2-3% दिलं. मग मुंडे साहेब असताना
होम मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री त्यांनी वंजारी समाजासाठी, आम्ही म्हटलं की माळी समाज आणि बाकी सगळे एकत्रित राहू द्या, ज्याच्यामध्ये कुवत असेल, ज्याच्यामध्ये गुणवत्ता असेल, ती मुलं मुली पुढे जातील आणि त्याप्रमाणे आता हे आरक्षण सुरू झालं. आता माझं म्हणणं काय आहे, आपण ज्या वेळेला अनेक वेळेला असं काय आरक्षण सुरू घेतलं की ताबडतोब कोर्टात, मंडल आयोगाच्या बाबतीमध्ये हेच झालं. सुप्रीम कोर्टामध्ये केस लढावी लागली, 9 न्यायाधीशांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की ओबीसींना दिलेलं आरक्षण मंडल आयोगानं हे बरोबर आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला काही द्यायचं झालं ओबीसींना की ताबडतोब लोक कोर्टात जातात आणि मग कोर्टामध्ये असलेले न्यायाधीश महोदय विचारतात की मग तुम्ही लोक किती आहात, कशावर तुम्ही एवढे आहेत तेवढे आहेत. म्हणून आम्ही त्यांना सांगतो की 1933-31 सालामध्ये जे आहे ब्रिटिशांनी जनगणना केली त्याला 54% ओबीसी होते. आता संख्या वाढली, लोकसंख्या वाढली, आता इतरांची वाढली तशी यांची पण वाढली, त्यामुळे 54% आमचे आहेत. मंडल आयोगाने तेच सांगितलं, त्या 54% आमचे जर आहे तर आम्हाला त्याप्रमाणे हे देण्यात यावं. वारंवार ही लढाई चालते. 2010 मध्ये समीर भुजबळ खासदार होते आणि समता परिषदेतर्फे आपण सुप्रीम कोर्टात गेलो की बा एक काय चाललं की प्रत्येक वेळेला काही द्यायचं झालं की ताबडतोब का तुम्ही किती आहात ते सांगा. आता आम्ही किती वेळा सांगायचं आम्ही किती आहेत आणि काय पुरावा द्यायचा. मग जनगणना तरी करा. सुप्रीम कोर्टात आम्ही गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारलं की सांगा याच्यावर काय उत्तर आहे. त्यावेळेला मी समीरला सांगितलं तू आता खासदार आहे, तू पार्लमेंटमध्ये उभा राहा, प्रश्न उठव. समीरनं प्रश्न उभा केला, ताबडतोब गोपीनाथराव मुंडे त्यांच्या मदतीला आले आणि मग दोघांनी मिळून जे आहे मग मायावती, लालू प्रसाद यादव, अमुक तमुक सगळे म्हणून ओबीसी लीडर सगळ्यांना भेटले आणि 100 खासदार उभे राहिले की जनगणना झाली पाहिजे. पवार साहेबांनी त्यावेळेला मंत्री होते कॅबिनेटमध्ये, त्यांनी सुद्धा सांगितलं अरे एवढे बाबा उभे राहिले तर आता करायला पाहिजे. प्रणब मुखर्जींनी येऊन सभागृहात सांगितलं पार्लमेंटमध्ये की आम्ही जनगणना करणार ओबीसीची, आणि त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टातून आपली केस मागे घेतली आणि तिथे खरं म्हणजे परत एकदा फसवलो गेलो आपण. कारण जनगणना जी दशवार्षिक होते ती सेन्सस कमिशनर करतात. चुकीची माहिती दिली तर सजा आहे. यांनी काय केलं, तिकडे नाही दिलं ते काम, गावातलं काम ग्रामविकास आणि शहरातलं काम युडीला दिलं आणि ती पण माहिती आली 2016 मध्ये आणि आपण पाहिलं की 2016 पासून परत हा घोळ सगळा सुरू आहे. मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ते एक न्यायाधीश होते, त्याचं नाव विसरलो बाबा मी, पण त्यांनी सांगितलं जनगणना नाही, काही नाही, काही नाही, तुम्ही काय करता, अमुक नाही तमुक नाही, आणि आपलं आरक्षण काही नगरपालिकांमध्ये नाही झालं. आमचं म्हणणं असं आहे की एक तर जनगणना करा किंवा आम्ही 54% आहोत याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब करा. बरं, एक कशासाठी आपल्याला पाहिजे, फक्त राजकारणासाठी? होय, राजकारणासाठी पाहिजे, पण त्याही पेक्षा ते पाहिजे असं आहे की दलित समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकार या दोघांकडून फार मोठा निधी मिळतो. मग त्यांच्या वस्त्यांमध्ये रस्ते, घरं,
आरोग्य, शिक्षण सगळ्यांसाठी मोठा पैसा मिळतो, चांगली गोष्ट आहे. आदिवासी समाजाला सुद्धा मिळतो. तसाच ओबीसीला मिळत नाही. मग सुमित्रा महाजन खासदार होत्या, ज्यानंतर लोकसभेच्या अध्यक्ष झाल्या. 16 खासदारांची कमिटी त्यांच्या अंडर काम केलं. त्यांनी पण सांगितलं की यांची परिस्थिती वाईट आहे, परंतु डाटा नाही ओबीसीचा, तो आम्हाला सेन्सस कमिशनरने द्यावा. दुसरी कमिटी आली, मनमोहन सिंग, त्याच्यामध्ये चिदंबरम मेंबर, पवार साहेब मेंबर. त्यांनी अभ्यास केला, सांगितलं वाईट परिस्थिती आहे, यांना मदत करायला पाहिजे, पण डाटा नाही. त्यांनी परत सेन्सस कमिशनरला सांगितलं. हा असा सगळा खेळ जो आहे हा सुरू आहे. आणि तो सगळा होत असतानाच मध्येच आणखीन मग आता मी मराठा समाजाच्या विरुद्ध नाही, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, एवढंच माझं म्हणणं आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी ठराव मांडला, मी पाठिंबा दिला. फडणवीसांनी ठराव मांडला, मी पाठिंबा दिला. मुख्यमंत्री शिंदेनी ठराव मांडला, मी पाठिंबा द्या त्यांना वेळ. माझं म्हणणं काय, 374 जाती एकाच ठिकाणी आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही आलात तर तुम्हालाही काही वाटायला येणार नाही, आम्हालाही काही वाटायला येणार नाही. म्हणून तुम्ही वेगळं घ्या. बरं, 1-2 वर्षापूर्वी आपल्याला आठवतंय मराठा समाजाचे 58 मोर्चे निघाले, त्याप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा निघाले पाटीदार समाज, पुढे राजस्थान गुजर समाज, हरियाणामध्ये जाट समाज, आंध्रामध्ये कापू समाज, त्याचे मोर्चे निघाले. मग मोदी साहेबांनी काय केलं, 10% EWS विकर सेक्शनसाठी आरक्षण दिलं. ते सुप्रीम कोर्टाने अपहेल्ड केलं. आता त्याच्यामध्ये त्या आरक्षणामध्ये ही जी मंडळी मी वरती सांगितली, गुजरात पासून राजस्थान आणि हरियाणा आणि आंध्र, सगळे हे सगळी त्याच्यामध्ये समाधान पावले. इथे सुद्धा सरकारी आकडा आहे की या 10% 8.5% केवळ मराठा समाजाचे लोक आहेत. आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे त्यांचे आंदोलन थांबली आणि यांचं आंदोलन परत सुरू की आम्हाला ओबीसी मध्येच द्या. मी म्हटलं अरे ते थांबले, तुम्हाला 10% मध्ये 8%, तुम्हाला 8.5% तुम्हाला मिळाल, ते नाही. मग ठीक आहे, आणखीन 10% तुम्ही वेगळं आरक्षण घ्या. पण आमचा हा गडी जो आहे जालन्याचा आंबेडकर, तुम्हाला कल्पना, हे काय ऐकायला तयार नाही. ऐकायला तयार नाही म्हणजे त्याची माहितीच कमी आहे. आरक्षण कशासाठी आहे असं म्हणून चालत नाही. माझ्या लेकरा बाळांना काय होईल, माझ्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी, ह्या समाजाच्या कल्याणासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. अरे बाबा, आरक्षण मिळाल्यानंतर 100% ताबडतोब नोकऱ्या लागतात, हे कोणी सांगितलं? हा, आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, दलित समाजाला आरक्षण आहे की नाही? संविधानात्मक आरक्षण आहे ना दलित समाजाला. त्यांचे SP आहेत की नाही, कलेक्टर आहेत, सेक्रेटरी. पण झोपडपट्ट्यांमध्ये कोण राहतंय अजूनही? दलित समाजच राहतोय. काय ताबडतोब जे आहे आरक्षण मिळालं म्हणजे ताबडतोब सोन्याची कौलं त्याच्यावर मिळतात अशातला भाग नाही. पण त्या गड्याला समजल तेव्हा सांगल कोण? लेकरं बाळाशिवाय त्याला दुसरं काय पुढे येतच नाही. आणि उपोषण, काय माहिती हा धंदा झाला की काय त्याचा. मी आगे बढ़तो पण आप बरोबर आओ. नहीं तो मैं अकेला चला हूं, पीछे देख रहा हूं साहब को. बरं, एवढ्यावरच नाही, माझी एंट्री कधी झाली, ज्या बीड मध्ये ओबीसी समाजाचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, तिथे आमदार आता
संदीप क्षीरसागर पवार साहेबांचे, त्यांचं घर पूर्णपणे जाळून टाकलं. लहान मुलं जे आहेत त्यांचा श्वास कोंडला. त्या जयदत्तची मातोश्री 2-3 वेळा काकू त्या खासदार निवडून आलेल्या होत्या. मोठा वाडा, सगळे एकत्र राहतात, वेगवेगळ्या पक्षातले लोक पण एकत्र राहतात, सगळं कुटुंब. समोर गाड्यांचे स्फोट झाले, हा धूर निघाला, आतमध्ये घुसमट झाली, लहान पोरं तडफडा लागले, जीव जातो की काय अशी परिस्थिती. त्याच्यामध्ये योगेश क्षीरसागर पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर, त्यांची पत्नी ती पण पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर. बाहेर पडायचा रस्ता नाही, गाड्या पेटलेल्या आहेत, मागे जाता येत नाही, भिंत उंच आहे. 4-5 मुस्लिम मुलं नमाज पढ़ायला निघाली होती. त्यांनी म्हटलं, अरे अन्ना के घर को जो है अंगार लगा, क्या है. त्यांनी फोन केला, कोण फोन उचले ना. शेवटी त्या डॉक्टर असलेल्या योगेश क्षीरसागरच्या पत्नीला फोन लागला. बोले क्या हो गया भाभी, क्या हो रहा. बोले ऐसा ऐसा है, बच्चे तड़प रहे हैं, धुआं इतना है कि हम ना आगे जा सकते ना पीछे. त्या मुलांनी नमाज सोडला, नमाजाला गेले नाहीत. मागच्या बाजूनी गोविंदा केला, भिंतीवर चढले. इकडून त्या महिलांनी खुर्ची ठेवली, खुर्चीवर एक महिला उभी राहिली, त्यांची मुलाचे पाय धरले, वरती केलं, वरती हात ओढून घेतले आणि त्या मुलांना ते मुस्लिम समाजाच्या मुलांनी घरी घेऊन गेले. ही माणूस की नमाज जरी त्यांनी टाळला तरी वरच्या ज्या त्यांच्या परमेश्वराने अल्लानं त्यांना मोठा आशीर्वाद दिला असणार. याच्यापेक्षा आणखी चांगलं काय असू शकतं. पण ही परिस्थिती झाली. आमच्या कार्यकर्ते म्हणून त्याचं हॉटेल जाळलं, प्रकाश सोळंकी त्याचं घर जाळलं, अमरसिंग पंडित हे दगडफेक, सुभाष राऊत हा म्हणजे भुजबळांचा कार्यकर्ता. पार राख रांगोळी म्हणजे काय ते तिथे गेल्यावर कळलं. एक 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 गोष्ट राहिली नाही, राख म्हणजे राख. प्रत्येक ठिकाणी 400, 500 लोकांनी हल्ले केले. एकच गट नव्हता. प्रकाश सोळंकी 30 किलोमीटर लांब, तिथे हल्ला करणारा एक गट, प्रत्येक घरावर एक गट, त्याला परत कोड नंबर दिलेले. आणि मग कोड नंबरवरून कुठे आहात तुम्ही, नाही 5 नंबरचं काम झालं, तुम्ही कुठे आहात, 12 नंबरवर. अशा रीतीने सगळी चर्चा. मला जेव्हा कळलं मी म्हटलं तोंडात मोठे काय चाललंय. आमदारांची घरं पेटवली जात आहेत आणि आपण गप्पा कसं बसणार. आणि म्हणून मी गेलो आणि प्रत्यक्ष ते पाहिल्यानंतर मात्र मग मी सांगितलं आता गप्पा बसणार नाही. आणि मग तुम्हाला सांगतो 16 नोव्हेंबरला मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 16 नोव्हेंबर मागच्या वर्षी, ह्या वर्षी नाही, ह्या नोव्हेंबर नाही, मागच्या 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला. 17 नोव्हेंबरला आमच्याकडे अकोल्याला जाहीर सभेला गेलो. पण मला सारखा फोन येत होता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजीनामा जाहीर करू नका. मी नाही केला. लाखाचे 2-2 लाखाचे मोर्चे झाले आणि सांगितलं आम्ही सहन करणार नाही. ओबीसीच्या हक्काच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत लढू. त्यावेळेला मंत्रीपदाचा राजीनामा दिला. म्हटलं पाहिजे तर आमदारकीचा राजीनामा घ्या, पण मी लढल्याशिवाय राहणार नाही. आज 35 वर्ष मी ओबीसी साठी लढतोय, समाजासाठी लढतोय. बरं, आम्ही कुणा समाजाच्या विरुद्ध नाही. वेगळं आरक्षण द्या एवढंच आम्ही सांगितलं. त्याच्यावर तुमची एवढी दहशत. लोकांना मारलं जात आहे, नाभिक समाजाला मारलं जात आहे, कुंभार समाजाला मारलं जात आहे, जाळपोळ केली जाते. अशा वेळेला फक्त तुमची ताकद हीच या सगळ्या लोकांना वाचवू शकते, गोरगरिबांना. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असं माझं म्हणणं आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगेन, ही लढाई संपलेली नाही, ही लढाई सुरू आहे.
काही लोक जे आहेत मला माहिती आहे कुठूनही असले कुठेही तरी तिकडे रॅलीसाठी मोर्चेसाठी अवश्य येतात. इकडे सुद्धा मोर्चे निघाले. पण आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला माझ्यासाठी आरक्षण नको आहे, माझ्या मुलांसाठी आरक्षण नको आहे. अरे पण मला माहिती आहे की आमच्या पाठीमागे जे करोडो लोक जे आहेत गावकुसामध्ये आहेत की त्यांना आज आरक्षणाची गरज आहे, त्यांना मदतीची गरज आहे, त्यांना शिक्षणाची गरज आहे. म्हणून आपल्या शिकलेल्या माझ्या मुलांना आणि मुलींना सुद्धा सांगतो मी. कारण नाहीतर असं म्हणतात आपण शिकलो म्हणजे त्या समाजामध्ये जायचंच नाही. दलितांमध्ये सुद्धा असं दलित समाजाचेच लोक टीका करतात मग की आमच्यामध्ये सुद्धा दलित ब्राह्मण तयार झाले, शिकले, गेले, ते परत काय आमच्याकडे आले नाहीत. आपण असं करू नका, कोणीच असं करता करू. आपण ज्या समाजामधून पुढे आलो, काय कमी होतं बाबासाहेब आंबेडकरांना? करोडो रुपये कमवले असते ना त्यांनी, करोड अब्जो, पण ते सगळं सोडलं त्यांनी. महात्मा फुले काय कमी होतं? त्यांचा स्वतःचे उद्योग होते, पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी होती, कात्रजचा घाट बोगदा त्यांनी तयार केला, खडकवासला धरण, अनेक ब्रिज त्यांनी बांधले त्यांच्या सहकार्याने. आताचं जे छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन त्यांनी बांधलं त्यांच्या सहकार्याने. समोर असलेली मुंबई महानगरपालिकेची इमारत, टाइम्स ऑफ इंडियाची इमारत त्यांनी बांधली. सगळ्या भारतामध्ये सोन्याचे जे शिक्के बनवण्याचं काम फक्त महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे होतं. एक वेळ अशी होती, ध्यानात ठेवा, एका वर्षाचं बॅलन्स शीट असं होतं की टाटा पेक्षाही महात्मा फुले कंपनीचं बॅलन्स शीट मोठं होतं. सगळे पैसे जे आहेत त्या तुम्हासाठी त्यांनी दिले. दलितांना शिकवलं. तो वाडा, ज्या वाड्यासाठी आपण काम करतो आणि आपण दरवर्षी 28 नोव्हेंबरला आपल्यातले काही लोक येतात, आपण सुद्धा येत जा. 28 नोव्हेंबर पुण्याचा वाडा आणि 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचं जन्मस्थान नायगाव. जगात कुठे असलो तरी मी तिथे, आम्ही या 2 दिवशी तर येणारच. आपण सुद्धा हा पांडा पाडा, सांगायची गरज नाही. 6 डिसेंबर म्हटल्यानंतर 15 ते 20 लाख दलित समाजाचे लोक कुठून कुठून येतात मुंबईमध्ये, समजत सुद्धा नाही. स्वतःचीच भाजी भाकरी बांधून आणतात, 2-2 दिवस लाईनीत उभे राहतात. आम्हाला सांगावं लागतं, अरे हे आपले पॉवर स्टेशन्स आहेत, ही 2 ठिकाणं. सावित्रीबाई फुलेंनी शिकवण्यासाठी उंबरठ्या बाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात आहे. मुलींना, महिलांना घरात नाही, त्यांना सुद्धा आपल्याबरोबर. आमच्यामध्ये काय आहे? लक्ष्मीची देवता म्हणजे, संपत्तीची देवता म्हणजे लक्ष्मी, म्हणजे स्त्री. शिक्षणाची देवता सरस्वती, स्त्री. शौर्याची देवता भवानी माता, काली, स्त्री. पण असं असून सुद्धा शिक्षण मात्र मुलींना द्यायचं नाही. 5 रुपये घरच्या लक्ष्मीच्या हातात द्यायचे नाही. आणि भांडण झालं, ए तू घरात बस, मी बघतो. आज तुम्ही बघा, या देशाच्या आजूबाजूला जे देश आहेत, जे आपल्याबरोबर ज्यांना स्वातंत्र्य मिळालं, ते पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, बांगलादेश वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याचबरोबर टीव्हीवर आपण पाहता जर्मनी, जपान, अमेरिका, अमुक तमुक, तिकडे सगळ्या महिला ज्या आहेत पुरुषांच्या बरोबर काम करतात. सगळ्याच्या राजकारणापासून सगळीकडे, युद्धामध्ये सुद्धा ते पुढे आहेत.
ऑफिसमध्ये ते पुढे आहेत, पुरुषांच्या बरोबरी काम करतात. हे सगळे देश पुढे आहेत. आणि ज्या देशांमध्ये महिलांना आपण घरात डांबून ठेवलं ते सगळे देश मागे आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी ठरवलं की आमच्या या महिलांना शिक्षण मिळालं पाहिजे. दलितांना सभाई भूमी गोपाल की म्हणून सांगितलं. मग हे पाणी, त्याच्यावर सगळ्यांचा हक्क, जमिनीवर सगळ्यांचा हक्क, या हवेवर सगळ्यांचा हक्क. मग हे पाणी जे आहे आमच्या दलितांना का नाही? मग स्वतःच्या वाड्यामध्ये त्यांनी विहिरीला ते जे पाणी आहे ते दलितांना दिलं. बरोबर जेवायला बसवलं आणि दलितोद्धाराचं काम सुरू केलं. शिक्षणासाठी स्वतःच्या महिलेला पत्नीला शिकवलं आणि मग सावित्रीबाईंनी शिकवायला सुरुवात. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ती गोष्ट. त्यांना दगड धोंडे शेण नारा अमुक तमुक सगळं झालं, पण त्यात थांबल्या नाही. शाळा एकाच्या 2, 3, 4 झाल्या. पहिल्याच वर्गात पहिल्या दिवशी 6 मुली आल्या. सगळ्याच्या सगळ्या ब्राह्मण मुली होत्या सावित्रीबाईंच्या शाळेत. एवढंच नाही, त्यावेळा ब्राह्मणांच्या मध्ये केशवपन कोण करायचे? पती गेल्यानंतर ब्राह्मण समाज. केशवपन करायचं नाही, न्हाव्यांचा संप घडून आणला महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी. एवढंच नाही, काही परित्यक्तांमतींवर महिलांवर अत्याचार झाले, ते गर्भवती राहिल्या, विहिरीमध्ये उड्या घालायचे. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी पोस्टर छापले, अशा हाताने लिहून आणि दिली सगळीकडे. काय? माझ्या मुलींनो, आत्महत्या करू नका. आम्ही तुमचा सांभाळ करतो, तुमचं बाळंतपण करतो, तुमच्या मुलांचा सुद्धा सांभाळ करतो. जवळ 41 महिला तिथे बाळंत झाल्या आणि बहुसंख्य त्या सुद्धा ब्राह्मण. त्यातल्याच एका ब्राह्मणाच्या मुलीच्या पोटी जन्माला आलेला मुलगा यशवंत, त्याला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी दत्तक घेतला. अरे ही दृष्टी कुठे? आपली दृष्टी कुठे? पण सावित्रीबाई फुल्यांचं सगळ्यात महत्वाचं काम मी तुम्हाला सांगतो. हिंदू मुसलमानाचे दंगे झाले मुंबईमध्ये, सावित्रीबाई फुले पुढे आल्या. हजारो लोकांचा जो आहे मेळा हिंदू मुसलमानांचा, आणि सावित्रीबाईंनी तो सगळा दंगा थांबवला. सांगायला की तुम्हाला संध्याकाळपर्यंत सुद्धा माझं भाषण आटपणार. पण सावित्रीबाईंचं एकच उदाहरण तुम्हाला देतो. हे करोना झालं मध्ये आपल्या असंख्य जे आहेत नर्सेस मृत्युमुखी पडल्या, आमचे पोलीस ते मृत्युमुखी पडले, डॉक्टर्स मृत्युमुखी पडले, अनेक लोक मृत्युमुखी पडले सेवा करता. पण अशीच एक साथ प्लेगची आली आणि पुण्यामध्ये पटापट लोक मरायला लागले. महात्मा ज्योतिराव फुले त्यावेळेला नव्हते, त्याचं निधन झालं होतं. सावित्रीबाईंनी मुलाला यशवंतला बोलवून घेतलं डॉक्टर, आणि त्याला सांगितलं 8 किलोमीटर लांब ससाण्याच्या माळावर तिथे दवाखाना सुरू झाला. सावित्रीबाई फुले पेशंट घेऊन यायच्या. यशवंत त्यांना म्हणतो, अगं आई, हे तू जर करत राहिली असं तर तुला सुद्धा प्लेग होईल आणि तुझा सुद्धा जीव धोक्यात येईल. त्यावेळेला सावित्रीबाई म्हणतात, अरे यशवंता, जर आज शेटजी असते, शेटजी म्हणजे महात्मा फुले, ते जर असते तर आज घरी बसले असते का रे? हे काम आपल्याला करायचं आहे. ते काम ते करत राहिले. सावित्रीबाई, पांडुरंग गायकवाड नावाच्या एका तरुणाला प्लेग झाला दलित वाड्यातून, त्याला त्यांनी पाठीशी घेतलं. 8 किलोमीटर सावित्रीबाई पळत गेली, 8 किलोमीटर, पण दवाखान्यात त्याला नेलं. आणि त्यातच सावित्रीबाईला प्लेग झाला आणि निधन झालं. मला सांगा,
एवढा मोठा त्याग आम्ही करू शकतो का? ही म्हणून मी म्हटलो ही आपली दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यक्रांती घडवली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराजांनी समाज क्रांती घडवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं त्या सगळ्यांचा समावेश संविधानामध्ये केला. पण आम्ही महात्मा फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा फोटो सुद्धा घरात लावायला लाजतो. अरे त्यांचेच फोटो तुम्ही लावत नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचे काय लावणार रे? मला आपल्याला एकच सांगायचं, हीच आपली दैवता आहे. आणखी दैवता कुठची आपली? जी दैवता प्रत्यक्ष आपण त्यांचा इतिहास वाचतो आहोत, पाहिली आहे, ती आपली दैवता आहे. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती होय आपली दैवता आहे. त्यांना विसरून कसं चालेल? यासाठी तुम्ही जे आहे बाकीचं सगळं, आता एक आहे की आपण एक नाही होणार तर हे काय सगळं काय होणार नाही. बरं असं नाही आहे की माळी समाजाने छत्रपतींच्या लढाईत भाग घेतला असं नाही आहे. होते ना माळी समाज सुद्धा. पुण्याच्या त्या लाल महालामध्ये शाहिस्ती खानाची जी बोटं छाटण्यात आली छत्रपतींकडून, छत्रपतींना ती जागा तिथपर्यंत नेऊन दाखवण्याचं काम जे आहे त्या एका माळी सैनिकानं केलं आणि ते त्यांना तिथपर्यंत घेऊन गेलं. औरंगजेबाच्या कैदेतून महाराज सुटले. जंजिरीच्या खिंडीवरील मोहिमेत खेसाजी गायकवाड माळी सरदार लढले आणि त्यांनी देह ठेवला. प्रताप अधिकारी, कृष्णाजी अधिकारी, बालाजी अधिकारी हे सगळे माळी सरदार कान्होजी आंग्रेच्या घोडदळात होते. बाबाजी विठोबा अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात होतेच, परंतु पुढे पेशवेपद मिळण्यासाठी मारेकरी चालून आले. नारायणराव, तेव्हा चाफाजी टिळेकर हा माळी सैनिक त्यांच्या अंगावर पडला. पहिल्यांदा त्याचा जीव गेला आणि मग नारायणराव. असं काही नाही की तुम्ही लढणारे नाही आहात, पण तुम्ही आपलं सत्व जे आहे हरून बसलेलं आहात. तुमच्यामध्ये शिक्षण तर पाहिजेच, पण लढाऊ बाणा सुद्धा पाहिजे. घाबरून कसं चालेल? हे तर आहेत आमची माळी याची जात, शेत लावू बागा येत, आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा, शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, सावंताने केला मळा, विठ्ठल देखीला डोळा. सावता माळी हे पाहिजेच आहे आपल्याला, ते सुद्धा पाहिजे. शिक्षण सुद्धा पाहिजे. अन्याय आपल्यावर होतच राहणार. माझ्यावर तर किती अन्याय आहे, ठीक है हो गया. गुजर रही है उम्र पर जीना अभी बाकी है. गुजर रही है उम्र पर जीना अभी बाकी है. जिन हालातों ने पटका है जमीन पर उन्हें उठकर जवाब देना भी बाकी है. वक्त को करने दो अपनी मनमानी, वक्त को करने दो अपनी मनमानी, मेरा वक्त आना अभी बाकी है. चल रहा हूं मंजिल के सफर में, चल रहा हूं मंजिल के सफर में, मंजिल पाना भी. काय करा, आयुष्यभर आम्ही लढत राहिलो त्यांच्यासाठी. सीखते रहे उम्र भर लहरों से लढने का हुनर. त्या ज्या काही लाटा आहेत त्याच्यावर आम्ही लढत राहिलो की आम्ही किनाऱ्यावर जाऊ. सीखते रहे उम्र भर लहरों से लड़ने का हुनर. हमें कहा पता था क्या किनारे पर भी कातिल बैठे हुए हैं, पण काळजी करणार नाही. हम डरने वाले नहीं,
हारने वाले तो हालातों से हारने वाले हम नहीं है, हालातों से हारने वाले हम नहीं है। आज हवा तुम्हारी है, कल तूफान हमारा है। पण यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या एकजुटीचा एक आसरा पाहिजे आहे। मुला मुलींचे लग्न जरूर चांगली करा, आनंदात करा, पण तेवढंच आपलं काम नाही। तेवढंच जर काम रमामाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असतं तर इतिहास घडला नसता। तेवढंच काम छत्रपती शिवाजी महाराजांचं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला नसता। आणि तेवढंच काम जर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जर घरात बसून राहिले असते तर हा दलित उद्धार आणि हा महिला उद्धार घडला नसता। तुमचं आमचं एक काम आहे। आपण महात्मा फुले सावित्रीबाई फुले होणार नाही, छत्रपती नाही होणार, बाबासाहेब आंबेडकर नाही होऊ शकत आपण, पण एक इंच एक पाऊल त्यांच्या मार्गावर टाकायला काय हरकत आहे? प्रत्येकाने एक एक पाऊल टाकलं तर लाखो पावलं जे आहेत पुढे पडतील आणि आपल्या समाजाचा आणि समाजाबरोबरच आपल्या सर्व ओबीसीचं जे आहे रक्षण होईल। आणि त्यासाठी मी आलो। खरं म्हणजे ह्या मुला मुलींना सुद्धा मला सांगायचं, बाबांनो एक मिनिट सांग, मला एक उदाहरण देतो। हां, एक उदाहरण देतो मी, एक उदाहरण। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या मुलींसाठी सांगतो। त्यांना मुलबाळ झालं नाही। सावित्रीबाई महात्मा फुल्यांना म्हणतात, शेठजी तुम्ही एक काम करा, आपल्याला मुलबाळ होत नाही, तुम्ही दुसरं लग्न करा। सावित्रीबाई महात्मा फुल्यांना सांगतात की तुम्ही दुसरं लग्न करा, आपल्याला मुलबाळ होत नाही। महात्मा फुले त्यांच्याकडे पाहतात, सावित्री तू असं म्हणतेस आपल्याला मुलं होत नाही, बरं त्यावेळेला कोणाचा दोष वगैरे काय 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 नव्हतं, मुलं होत नाही म्हणून मी दुसरं लग्न करू, मग असं का नाही करीत? तू दुसरं लग्न का नाही करीत? मी तुझं दुसरं लग्न लावून देतो। विषय तिथंच संपला। एकमेकावरचं प्रेम शेवटपर्यंत लढाईमध्ये एकमेकाला हात देण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर केलं। आमच्या मुला मुलींनी सुद्धा हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपला जो कोणी सवंगडी असेल, साथीदार असेल, त्याला जीवापाड जपण्याचं काम करा। हे केलं तर समाज जपला जाईल आणि हे केलं तर हा आपला देश सुद्धा जपला जाईल। धन्यवाद। जय ज्योती, जय क्रांती। सर्वांना